सुप्रभातम. आज आहे प्रदोष. सोमप्रदोष. सोमप्रदोष. येस. आमच्या प्रिय पत्नीच उपवास आहे. तिच्या उपवासामध्ये मी खाणार ब्रोकोली राईस विथ चीज ते पण. अँड मिल्क. मिल्क क्रीमी चीज. आणि मी फ्रुट्स. हेल्दी लाईफस्टाईल. या Good to maintain. Good to count the calories, bro. या हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? बोल काहीतरी यार. मग वीक चालू झालेला आहे. आणि आदित्यच आज घरून ऑफिस आहे. माझं 2 दिवस वर्क फ्रॉम होम असतात. आज मंडेला आज की तळजी खाणे ईद द पिलर्स खाएंगे. झिपिलर म्हणता काही नाही, आपले संत्री सारखंच असतं, फक्त त्याला काय म्हणतं बिया नसतं है ना. इथं मस्तपैकी वरण भात. असं कॉम्बिनेशन तुम्ही खाल्लंय का कधी? जिसको वाली खिसको इसको बोलते हैं ब्रोकली and राईस. वरण भात. ठीक आहे, ब्रोकली राईस विथ चीज आणि त्याच्यात ह्याने वरण टाकलंय. वरण भात. म्हणजे काय कॉम्बिनेशन आहे. ब्रोकोली राईस मध्ये वरण कोण टाकतं? ऑफिस खत्म. शाम के बज के हैं 5, 5:30. हम बना रहे खाना. येस, आता आम्ही मस्त जेवण बनवू. आज प्लॅन करतोय की ढोकळा बनवू. हा, आम्ही ना एक हे घेऊन आलोय, गिट्सचं नायलॉन खमंग. ढोकळा आणि पसारा. ढोकला. वाह क्या स्टाइल आहे. वाह वाह क्या स्टाइल आहे. आज आम्ही खूप काय काय बनवलंय. शेवयांची खीर, बीन्स, आलू, त्याच्यानंतर पोळी, त्याच्यानंतर ढोकळा. येस, मज्जा. ठीक आहे, आता वाढूया आपण. दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी डायरेक्ट मेजवानी. ई का आहे, जनता जवाब चाहती है. अरे मग उपवास सोडायला ऐसे कैसे वजन नाही पडेगा. असं ठेवावं लागतं ना उपवास सोडल्यानंतर. काय तू. नमस्कार. व्हेरी गुड मॉर्निंग गाईस. येस, गुड मॉर्निंग ने आफ्टरनून झालंय. आपण डायरेक्ट आपण सगळे ब्लॉग किचन मध्ये चालू केले ना. आय थिंक सो. तर आमचं किचन छान आहे. आमच्या किचन मध्ये सनरूफ आहे. येस. किचन मध्ये आहे का? कमेंट करा. दुपार झाली आहे आणि मी म्हटलं चला आज पण आदित्यचं घरून आहे, वर्क फ्रॉम होम आहे ना. तर मग आम्ही म्हटलं जेवायला काय बनवायचं. तर आता आम्ही बनवतोय चिकन स्ट्रिप्स. चिकन खाएंगे. सो ही आहे चिकन स्ट्रिप्स. आता आम्ही ओव्हनमध्ये टाकणार, त्याला बेक करणार आणि या दॅट्स इट खाणार. अशा प्रकारे चिकन स्ट्रिप्स तयार झालेले आहे. मी आता ऑफिसवरून आलोय घरी आणि या चाललो आता अजून घरी. आणि घर पे है अपने पास एक मस्त सा सरप्राईज. उद्या आहे पाडवा, मराठी नवीन वर्ष. आणि तन्वीचा ॲक्च्युली फोन खूप खराब झाला होता, तर मग पाडवाला जनरली काही ना काहीतरी घेतात. सो वी डिसाइडेड की आपण तन्वीसाठी नवीन फोन घेऊ. तिला कॉन्टेंट क्रिएशनला पण मदत होईल. तर फायनली तन्वीचा फोन आय थिंक आज आला असणार आहे. म्हणजे उद्यापासून तिला नवीन वर्ष, नवीन फोन, मज्जानी लाईफ. आम ऑलमोस्ट होम. बघू आता रिॲक्शन चेक. माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे. काय ओपन कर. ठीक आहे, काढू पुरणाची पोळी. यस. Oh my god, this is crazy. Oh my god, पुरणाची पोळी guys. ते पण एक नाही, दोन. ए ढाकचिकी. यार उद्या गुढीपाडवा आणि काय उद्या? थँक्स. गुढीपाडवा. नीट बोल गाढवा. एका मुलीची एक्साइटमेंट बघा.
पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती मला मिळालं आहे गिफ्ट गिफ्ट, पाडवा स्पेशल गिफ्ट. ये देखिए गाइस, ये मैं हूँ, ये मेरी बीवी है और ये और यहाँ पे अनबॉक्सिंग हो रही है. पाडव्याचं गिफ्ट. हे काय रे? या ढकचकी 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 ढकचकी. वाह वाह क्या स्टाइल है, वाह क्या स्टाइल है. ओ भाई सेमच दिसतो रे. गाईज फायनली नया आयफोन. गाईज तो आता मी चालली आहे, म्हणजे आदित्यचं आज ऑफिस होतं तर तो येतोय ऑफिसवरनं आणि मी पण चालली आहे. जसं की मला मस्त पाडव्याचं गिफ्ट मिळालं आहे, नवीन फोन. मग आता ऑफकोर्स त्याला स्क्रीन गार्ड तर बसवावं लागेल. मग आता आदित्य डायरेक्ट ऑफिसमधून येतोय तिकडे आणि मग मी चालली आहे ट्रेनने. मग आम्ही दोघं भेटू आणि स्क्रीन गार्ड वगैरे बसवू आणि थोडीशी ग्रोसरी पण घ्यायची आहे. मग म्हटलं की लेट्स गो. फ्लाईट चालली आहे बघा. जेव्हा पण एक फ्लाईट अशी जाते ना वरतून असं वाटतं यार कब इंडिया जाएंगे भाई. मी पोचली आहे आता आणि आदित्य पण आहे इथेच. भेटूया त्याला आता. हिअर इज माय हजबंड. फोनवर बोलतोय. मंदिरात आलो होतो आम्ही बघा. गणबाप्पा. आम्ही फायनली मंदिरात जाऊन आलेलो आहोत. हाय आदी. अय्यो नमस्कार. आम्ही मिस केलं तुला आज फार. बट ठीक आहे. किती लाजल्यासारखं का बरं असं केलं तू? आधी तू पूर्ण साऊथ इंडियन दिसतोय. आम्ही साऊथ इंडियन. ओ माय गॉड. आम्ही आता चाललोय. स्क्रीन गार्ड तर बसवूच, पण आम्ही थोडीशी ग्रोसरी शॉपिंग करतो आता टेस्कोमध्ये. आमच्या नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग झाली. आम्ही आलो होतो थोडंसं घ्यायला आणि कुपनच्या नादात 2 बॅग आमच्या बॅग भरून एवढी शॉपिंग केली आम्ही. मस्तपैकी शॉपिंग झाली आहे. आमचं ऍक्च्युली लक्षात नाही आलं. आम्ही मस्तपैकी पाणीपुरी पण एन्जॉय केली. पण ते एकदम क्वालिटी डायरेक्ट ठेल्यावाली पाणीपुरी होती. पण आम्ही ते शूट करायचं विसरलो की इतक्यात संपली. इतक्यात 6 पुऱ्या कुठं गेल्या काय माहिती. ते सुखीपूर राहून गेली. दिली नाही यार त्यांनी. तर आपण नेक्स्ट होता सांगू शकतो. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर वीकली व्लॉग. जसं जसं जमतंय तसं. येस आम्ही बेबी स्टेप्स वन स्टेप ॲट अ टाइम. येस. सो डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आता आम्ही थोडं घाईत आहे त्याच्यामुळे असा व्लॉग एंड करतोय. पण स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग गाईज. सबस्क्राईब करो. नमस्कार सबस्क्राईब करा ना. बाय गाईज.